इकडे वाटतं. सॉरी वैब्या तुला बिगर चष्म्यात दिसत नाही काय रे? अहो नाही दिसत बिगर चष्म्याचं, जरा दिसतं ब्लर. मग कशाला काढून ठेवतोय चष्मा? घालत जा की. अहो चष्मा घातला का नाही, परत 2 मिनिटात माझं डोळं दुखाय चालू होती ती, म्हणून मी चष्मा काढून ठेवतो. पण काढलेला चष्मा परत घालायचं लक्षातच राहत नाही माझ्या. बर हा हे बघा डोळं दुखायला लागलं परत. आणि इथं कुठं आलायस मध्ये? इकडे भुरट्या तू चष्मा घालत जा आधी, नाहीतर कुणाचं जर काही तर कापून ठेवशील. जात कर नाही तुझं कापीन. चल हे भावात चल या आंध्या बोड्याचा आपली शिरबीर कापून ठेवून. हे थांबा, कुठने घालायचं आहेच नाहीत ना पोरा. थांब, मीच तुझी दाढी करणार आहे. नाही आलेली दाढी. मला लय दाढी तर बा तुझी दाढी करणार आहे मी. हल्ला तर कापणार बॅग. चीटिंग करताय तू. भावा वाचलो नाही तर त्यानं काहीतरी आपलं कापलं असतं. हा ओके, चकोट झालं चकोट. हा किती झालं? 100 रुपये. बरोबर. हा माकडा थांब. अहो पैसे नाही आलो ह्याच्याकडनं. पैसे नाही आलायशी बरोबर घेऊन ये लवकर. मग बरोबर. थांब माकडा थांब. नालायक बोड्यास पळून गेलं या. कोणी चाकू मारला रे? आईला गाडी वाटत. आलो दुकानात. ओके. हा हाय वाटतं गिरायक. काय करतोयस? अरे तुझा नंबर आहे ना का दाढी करायचा? अरे माकडा आईच्या गावात. हा दया बोडायच्या पुढे बघून करायचा की. सॉरी मला वाटलं दुकानात आलोय मी. जातोस का? जातो आणि इकडे अरे माकडा तुझ्या तर. सॉरी माकडा. आय गई कंबार्ट मोडलं माकडानं. बरं मध्येच ते ऐका की. काय रे वैब्या? काय नाही, लग्नासाठी मला एखादी पुरगी बघायची, तीच वय झालंय माझं. हा एक पुरगी, पण लगीन जमल्यावर मला 50,000 देणार असलास तर दाखवतो पुरगी. देतो की 50 रुपये दाखव पुरगी. बरोबर ठीक आहे. उद्या गावातल्या मंदिराजवळ घरातल्यासनी घेऊन ये. बरोबर येतो जाऊ का? बरोबर. कुठं? अहो कपडे आणायला निघालो या. पुरगी बघायची म्हणल्यावर नवीन कपडे नको मी. बर ही जरा. अरे ही कशाला? तुम्ही दाड्या करा तर मी कपडे घेऊन येतो. अरे माकडा मी चालू तुझ्या दुकानात दाढी करायला. आधी पुरगी मग दाढी जातो. तुझ्या तर आता माकडा थांब. नाही आधी ते कपडे आणणार आहे. हो दादा, एक टी शर्ट आणि पॅन्ट दाखवा. चांगल्या क्वालिटी दाखवा बरं का. चला बोला की. अरे काय पुतया बरं बोलतायस का? काय चष्मा घालत जा. अहो चष्मा घातला त्यामुळे काय दिसलं नाही. हो हा ये दाखवतो. बरं. बोड्याचं. हा. या दाखवतो. आपल्याकडे 1 नंबर क्वालिटीचं माल आहे बघा. बघू. ही बघा. हा आईला मस्त आहे कापड. हे चॉकलेट घालून बघतो. हा हे 1 नंबर दिसणार बघा तुम्हाला. चालतंय घालून बघतो. बसतोय का? हा ट्राय करा मग. बरोबर. आईला अजून कसं काय आला नाही हो टी शर्ट घालून? ए लवकर ये की बाहेर. आलो मालक दिसतोय का? ओके. अरे सुकाईच्या आई काय घातलंयस? अहो तुम्ही दिलेला शर्टच घालून आलोय की, पण जरा ढगाळच बसतोय. हो अरे फुकणीच्या काय घातलंयस बघ. आम्ही बोड्याच आहे. चंपा अगं वाई कुठे गेलाय? गेलाय सकाळी सलून मध्ये कामाला. चष्मा न्याला नव्हता त्यानं, नाहीतर दाढी करताना वस्त्रानं गळ कापायचं माणसाचं. नेलाय चष्मा. हायला थोडा वेळ घरातनं बाहेर गेलो तो वर घरातले इथलं गेट काढून इथं भीत बांधली का काय? चिरंजीव खाली उतर. अरे चष्मा घाल. इकडा गेट.
तुला लगत चष्मा कशाला घेतला कपाळ घाला घेतला डोळ्या घाल. अहो पप्पा तुम्हाला माहित आहे का नाही 5 मिनिटाच्या वर चष्मा घातला की माझं डोळं दुखाय चालू होती ती म्हणून मी चष्मा वर घेतो परंतु वर घेतलेला चष्मा खाली घ्यायच माझ्या ध्यानाच राहत नाही. अवघडायला का तुझं. होय बरं पप्पा ऐका की उद्या मला पुरगी बघायला जायचं आहे. कुठं. ती काय माहित नाही ते शामू मध्ये दिसताना स्थळ काढलंय मला. हा बरं झालं बाबा तुझं एकदा लगेच झालं म्हणजे आम्ही निवांत झालो. मारायला मारायला नव जबाबदारीत न मुक्त झाला. हा जबाबदारी बरं चला चला. अभी मजा आएगा ना भिड़ो. इकडे कुठे खाली उतर. काय झालं पप्पा. अरे शिडू चढलो. शेडू कसा चढले. अहो चष्मा चष्मा. चला अनहुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अनहुंडा नको मामा. अरे वैद्या कवा पोचायचं असं. थांबा जरा जातोय. मामा 5व्या घर मध्ये पावा 5व्या घर मध्ये. वैद्या अरे रात पडेल इथंच. हो मामा थांबो. जाऊ दे मामा. पप्पा थांबा जरा तुम्ही. आईला लयच उशीर लागायचा. थांबवा थांबवा थांबो मामा थांबो. ब्रेक मारा ब्रेक. तुमचं भाडं परत देतो. मामा जाऊ द्या उतरू द्या. मामा भाडं परत देतो. आईला अजून कशी काय आली नाही तर. अरे पोरा कुठं आहे मध्यस्थी. ओ का ती आहे ती पुढे. हा मध्यस्थी चाल लवकर उशीर झालाय. ए कुत्र्या हात काढ. हा काय झालं मध्यस्थी आवाज बदललाय तुमचा. ही काय केस पण वाढली ती. काळवांडर कुत्र्या काळवांडर दिसते मी तुला. नाही 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 तुम्ही तर सुंदर काळी म्हस दिसताय. तुझ्या तर चिमणा पैसे बुडतात माफ करा. सांग मग त्याला चिमणा वाशे बुडतात म्हणतात मला. माझ्याशी जोडून आणला त्याला बाहेर चौकात फोडला. माफ करा काय एवढ्या पावटी माफ. मध्यस्थी चला जाऊया चालत. चालत कुठं जातोस रिक्षा नाही तर वडापची गाडी कर. बर बर बघूया रिक्षा येते का. कोणीकडे जायचं आहे. बोरगावला जायचं आहे. बसा बसा. रिक्षावालं काशेगाव जाते का. जात्या जात्या. मी कुठं बसू. पलीकडे बस तू. चिमणाबाई बस माझ्या मांडीव. लात घाली तुझ्या गांडीव. हा ना सीटवर बस सीटवर. हा सरकात. जाऊ दे जाऊ दे. अरे चालू करा बंद पडली. ए उतरा चालू होईना झाली ढकला जरा. काय अवघड आहे उतरा. कसली भांगार आहे रिक्षा ही. चिमणे ढक्कल जरा. ड्रायव्हर ढकलू का. हा ढकला ढकला. 1 2 3 जोर लगा के. आईच्या गावात तुला घातलं मी काय केलं. चिमणाबाई त्याला बिगर चष्म्याचं दिसत नाही. अरे मग चष्मा घाल की पाय तर सॉरी 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 चुकून तुम्हाला ढकललं. चष्मा नसला काय दिसत नाही मला. कंबार्ट मोडलं माझं. सॉरी सॉरी ढकला ढकला. ढकला. सॉरी 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 तुमचं तुम्ही टाकायला मी नाही टाकलं. कुत्र्या आधी कंबार्ड मोडलंस आता मांडी मुसते तुझी. बरं बरं सॉरी सॉरी. अरे माकडा चष्मा घाल की आधी. हा सॉरी सॉरी. ड्रायव्हर जाऊ दे बाबा ही चिमणी मारत्या. सॉरी सॉरी. अनहुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अनहुंडा नको मामा. अहो अजून कसं आलं नाहीत पाहुणं. अगं थांब जरा येतील की. वैब्या अरे तुला 5 वर्ष झालं पोरगी बघतोय पण तुला पसंत आहे ना. आता कशी असेल तसली पसंत करायची बघ. बरं बरं पप्पा माझं कसं आहे माहिती आहे आता मला फक्त पुरगी पाहिजे आणि ती जिवंत पाहिजे.
पाहुणे नमस्कार. नमस्कार पाहुणे. पाहुणे घ्या पाणी. या पाहुणे बसा. अरे हे तर कुठे बसतेस? उडीत ना, बस तिकडे. कैसे कैसे लोग रहते हैं यार. मंगल भावानया मंगल. पाहुणे येऊ नवरा मुलगा, ही मुलाची आई आणि हे वडील. नमस्कार. नमस्कार. बर बर. अगे ये बाहेर. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली. मला पसंत आहे पोरगी. बाळा ही पोरगीची आई आहे. मला पसंत आहे. काय म्हणला काय नाही वीर बाई म्हणून पसंत आहे म्हणते. तू घरला चल तुझं कातडच काढती. बर बर असू दे, पोरगीला बोलाव बाहेर. बर बर बोलवतो. पोरी ये बाहेर. पोरगी पसंत आहे मला. वाव. अरे हो हो जरा दमान. पाहुणे तुम्ही इकडे येऊन बसा, पोरगीला जरा सोगळं बसू दे. काय सगळं बसून आता कबड्डी खेळता काय इथं कोणास ठाऊक. तुम्हाला जर अडचण होत असली तर बसायचं मांडीव. का बस भाड्या. पर पाहुणे पोरगीला काही प्रश्न विचारणार असलं विचारून घ्या. पोरी नाव काय तुझं? राणी नाव आहे तिचं. तुम्ही कशाला सांगताय? पोरगीला सांगू दे की. बर बर. पोरी नाव काय तुझं? भाव ना वडील आहे ती माझं. अगं भाऊ नाही विचारलं, नाव विचारलं. पाव पाव खाल्लाय सकाळी चहावर. अगं पाव नव नाव. गाव बोरगाव. नाव नाव. चव तुला ना चव. अगं नाव सांग नाव. नाव माझं नाव राणी. राणी मस्त आहे. पाणी मस्तच असणार आमच्याच विहिरीतलं आहे. पाणी नव राणी मस्त आहे म्हणलं. नाव राणी. गाणी येतात की म्हणायला. म्हणू का? नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. ह्यो मोर तर कानाने किवडा आहे. ए मध्यस्थी अरे पोरगी बाहेर आहे काय? असू दे, तुमचं पोरग तरी कुठं धड आहे? त्याला चष्मा काढल्यावर कुठे दिसतंय? बरं थांबा मी विचारते पुरगीच्या आईला खरंच पुरगी बहिरी आहे काय. ओ पाहुणी बाय तुमची पुरगी बहिरी आहे काय? होय आमची पोरगी भारी आहे. अहो भारी नाही बहिरी आहे काय बहिरी आहे? होय होय भारीच आहे ती. अरे देवा पुरगीची आई तर पुरीपेक्षा किवडी आहे. ही बघा पाहुणं, माझ्या पोरगीला आणि बायकोला कानाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ऐकायला जरा कमी येते आणि मला पण एका कानाला जरा कमी ऐकू येते. असू दे पाहुणे चालतंय आम्हाला. पुरी तुला पोरग पसंत आहे? वसंत नाव आहे मस्त आहे. वसंत नव पसंत आहे का पोरग तुला? पसंत आहे पसंत आहे. वैब्या तुला पोरगी पसंत आहे का? मध्यस्थी मला येते काय ऐकू. कानात पडत पडतोस का आता? अरे तुला पसंत आहे का पोरगी? हा पसंत आहे मला पोरगी. बरं बाकीच्या सगळ्या गोष्टी मध्यस्थाने मला फोनवरून सांगितल्या त्या. मग उद्याच लग्नाचा बार उडूया. हा चालतंय की. गोट्या पाहुण्यांचं तोंड गोड करायला गुलाबजाम घेऊन ये. ठीक आहे ठीक आहे. ही धारा. ह्यो तर नुसता पाकच आहे. गुलाबजाम कुठं आहे? अरे माकडा तू त्याच्या नाकातला पाक घेतलायस. म्हणजे ह्यो तर चिमुडा. अरे माकडा माझ्या तोंडाला कुठं पुसतयस? पाहुणे लागा तयारला. उद्या वाटेश्वराच्या मंदिरात घेऊया लग्न. चालतंय की. बर पुरगीला आणि पोराला काही एखाद्यात बोलायचं असलं तर बोलू दे. या सगळी बाजूला. मला बोलायचं आहे. पुरी तुला काही बोलायचं असेल तर बोलून घे. इकडे ये. अगं बघितल्या बघितल्या मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. मला लय आवडल्यास तू. आय लव्ह यू. अरे काय बोलतो तुझी? अहो खरं तीच बोलतो या. मला वाटलं राणी आई. अहो ह्याला तर चष्मा काढलो काय दिसत नाही की. अंधक दिसते जरा जरा. मला नाही द्यायची पोरगी. पाहुणे तुमची पोरगी बाहेर आहे. तिचं पण लगीन होणार नाही. जरा विचार करा. होय ती पण खरं आहे. मग देऊया का उद्या लग्नाला बार उडून? होय घेऊया उद्या लगीन. यस यस. वैब्या पुरगीचा नंबर घेणार असला तर घे जा, म्हणजे तुम्हाला बोलता येईल. बरोबर चालते. राणी राणी. ही धरा पाणी. अगं पाणी नको आहे. राणी म्हणून हाक मारली. कसली थाप मारली? अगं थाप मारली नव हाक मारली. तुला बोलिवली. बोला की. नंबर दे. 100 नाही ती 50 रुपये आहे ती. अगं नंबर दे म्हणलं. फोन नंबर. हॅलो बाबूराव बोलतोय. वाला फोन नंबर. नंबर वी दे इकडे मोबाईल सेव्ह करते. हा हे धर. ओके जाऊ का शान? अरे नको खाऊ शान. अगं जाऊ का शान म्हणलं. शान खाऊ का नव? मला वाटलं खाऊ का शान. शान आहेस लय. जातो. पप्पा चला आता. ए कडाय मी. सॉरी चला येऊ का? ओके.
लग्न झाल्यानंतर. आहो उठा. पप्पा मार नका. गप्पा नाही मारत, उठा म्हणते. अगं तू ऐसवी बोल की काय. दुकानात जावा, 1 किलो साखर आणि पावडर आणा. बरोबर आणतो. आहो उघडं कुठे चाललाय? शर्ट तरी घाला. बरोबर घालतो तुझा. अरे वैबिया माकडा अंगात काय घातलंयस ही? काय घातलंय म्हणजे शर्ट आणि पॅन्ट घातली. जरा बघ बर. अरे सुनीच्या तुला चष्मे वगैरे दिसत नाही ठीक आहे की, पण अंगात घालताना तरी कळतं का नाही बोलावं जायची. अहो पप्पा मला वाटलं बारक्यापणी जो माझा शर्ट आहे जरा दाटत असेल म्हणलं काय होतंय त्याला. काय सांगतोयस का, जरा चष्मा घालून करीत जा. काय झालं हसायला? काय नाही मला शिकविता तुम्ही खाली काय घातले मागे की. काय वाटलं इजर तुझ्या आईला बरकत ओ आकडा मी सकाळ धरणी तर परकर सुट्टी आणि तू घालून बसलाय तू. थांब देतो लगेच. दे लवकर. आयला सेंटला का भार आहे तुझा? कुठलाही देऊ. ब्लॅक कोबरा आहे माझा 1500चा. कडक वास आहे. तुझा बी कडक आहे लगा वास सेंटचा. कुठला आहे? माझा सुपर गोल्ड आहे 1800चा. चांगला आहे का? चांगला आहे. अरे यो कुठल्या सेंटचा वास आला? हरभरा 30 रुपये किलो कुचका कोबरा. छिछे मागला हो तिकडे. अहो साखर पावडर पाहिजे होती मला. तुझ्या सेंटचा बाटला घेऊन तिकडं उभा देतो तुला. बरोबर. हॅलो बोल की आई. काय करतास राणी? निवांत बसले बघ आई. थोड्या वेळानं मी आणि तुझा पप्पा येणार आहे तुझ्या घरी. बर बर या लवकर, मी वाट बघत्या. ए बायको आरशात परत बघ. इधर साखर पावडर आणल्या. अहो माझा आज आई वडील येणार आहेत, त्यांच्यावर हसूनच बोलायचं आणि त्यांचं कौतुक करायचं. बरं कळलं. ओके. या बसा. जावय बापू येताना पाय घसरून पडलो राव. एक नंबर. अहो जावई बापू सासरा पाय घसरून पडलाय, तुम्ही लाज नसल्यागत हसताय काय? मस्त. राणी कुठं आहे? राणी आता बोलू तिला तुम्ही आलाय म्हणून सांगतो. काय खोय बेला आले काय जावं याला? ए राणी तुझा आई वडील आली बाहेर. जावा त्यांना रसना द्या जावा. बरं देतो. हा आईला एका पहिलेच जास्त आवडत. जरा पितो. आईला हे जरा जास्त ह्यातलं लईच पिलं आवडत. आईच्या गावात ह्यात लई झाला आता. आईच्या गावात ह्यात लईच कमी झालं. आईला समान झालंय पण सासरा बोंबलं एवढं दिलंय म्हणून. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. सासरी बुवा ठीक आहे रसना. सासूबाई रसना घे. जावय बापू नको आम्हाला रसना, आम्ही येताना पिऊन आलो. बरं चालतंय ठेवतो मग. बरं ऐका की तुम्ही पैकी नको मला आवडत नाही. अहो घ्या वाईस. नको घे ना तर गुच्चीच घालीन बघ. आवडत नाही. मुस्काड लावून पे लवकर. पे लवकर. काय झालं सुकाळीच्या? काय नाही ती जरा कुजाट लागला. हो कुजाट. अरे फुकणीच्या सगळा रसना तू पेलास आणि आम्हा दोघांनी बेसिनचं पाणी भरून आणून देतो. सॉरी. राणी इधर तुझ्या आई वडिलांनी पेला रसना. हे घ्या माझा मोबाईल बाहेर चार्जिंगला लावा. बरं लावतो.
सॉरी आईला नाकात उशीर काय काय वाटत मग पप्पा कशी आहे तुमची तब्येत? एकदम मस्त आहे बघ पोरी. पोरी अगं तुझ्या मावशीला काल अटॅक आलाय. एक नंबर एक नंबर. इकडे या. काय झालं हसायला? अगं तूच सांगितलं होतंस की तुझ्या आई वडिलांच्या बरोबर हसून बोलायचं. ती काय बोलली ती की त्याचं कौतुक करायचं. आता अजिबात हसायचं नाही. आई काय बोलली तर वाईट झालं म्हणायचं. इमोशनल होऊन रडायला लागलं तर रडायचं. बरं चालतंय ओके चल. काय झालं ग पुरी? काय नाही झालं आई. अगं तुला सांगायचं राहिलं, तुझ्या भावाला सरकारी नोकरी लागल्या. वाईट झालं तुझ्या भावाचं. अशी जगात कुणावर वेळ निर देवा. अहो सरकारी नोकरी लागल्या त्याला, तुम्ही रडताय का? वाईट झालं तुझ्या भावाचं वाईट झालं. अशी जगात कुणावर वेळ येऊ नये बघा. चांगलं झालं म्हणा. चांगलं झालं. पोरी याला एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवून घे. पाकच खुळ्यागत करायला लागले. हे चल का आपण जाऊया ना, आपल्याला पण खोल लावली. हो चला. अहो जेवून तरी जावा की. नको पुरी, जेवायला परत येतो. चल ग. अहो चला यांना स्टँडला सोडून येऊया. मग मी आता काय करू? रडू का हसू? घ्या बसा की. अहो त्या पोरांना लांब लावायला सांगा पटाका, मला भीती वाटते. बर ए अहो दादा जरा लांब लावा की फटाक. पिल्लू इथंच लावतो की. आईला याचं मशीन वेगळं आहे वाटतं. काय लांब लाव म्हणलं काय चल. बरोबर लावतो बेल तिच्या आईला. वाट आहे माझा. फुकणी झालाय ताटत होता, त्याच्या अंगावर बॉम्बच टाकूया. अहो तुमच्या पाय त्या पोराने बॉम्ब टाकलाय, उचला आणि टाका त्यांच्याकडं. फुटला. राणी चला आता. बॉम्ब टाकला त्यांच्या अंगावर. पोरं गेली असतील पळून. हा तुम्ही का रडायला लागलाय? अरे सुकायच्या काय केलं काय केलं म्हणजे? बॉम्ब टाकलाय त्यांच्या अंगावर. आईला नेम चुकलाय वाटतं. माकडा तुझ्या तर आता. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.